पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते। हा 31वा श्लोक आहे। परमात्मा अनादि निर्गुण अविनाशी असा असल्यामुळे तो या शरीरात असूनही परमार्थतः काहीही करीत नाही आणि व्यवहारता तो करतो असं वाटत असला तरी जे काही त्या कर्मापासून फल मिळतं त्या फलापासून तो अलिप्त आहे। म्हणे परमात्मा म्हणिपे तो ऐसा जान स्वरूपे जळी जळे न लिंपे सूर्यो जैसा। आता त्याला उदाहरण दिलं की परमात्मा कसा आहे, कसा तो समजून द्यायचा, तर त्याच्याकरता आता बरीचशी उदाहरणं आपल्याला ह्या श्लोकात देणार आहेत। आत्ताही काय उदाहरण दिलं, जसा सूर्य माथ्यावर असला की खाली असलेल्या पाण्यात त्याचं प्रतिबिंब दिसतं। मग सूर्य पाण्यात दिसला म्हणजे काय ओला झाला का? तो ओला झालाच नाही, तो दिसतो एवढंच आहे। का जे जळा आदी पाठी तो असतोच असे किरीटी माझी बिंबे ते दृष्टी आणि कांची। आता दुसरं आहे त्याच प्रकारचं समजून दिलं की जसं ज्या भांड्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसत होतं ते भांडं आत्ता आणलंय उन्हात, ह्याच्या अगोदर नव्हतं, पण त्याच्या अगोदर सूर्य होताच, आता त्यात दिसतोय, तेव्हाही सूर्य आहे। भांडं उचलून नेलं किंवा पाणी टाकून दिलं तरी सूर्य आहेच। सूर्याच्या त्या बिंबाच्या अगोदरपासून सूर्य आहे आणि नंतरही त्या ठिकाणी तो आहेच। ते प्रतिबिंब जे आहे ते आपल्याला जेव्हा त्या दृष्टीने दिसतं तेव्हा आहे। तैसा आत्मा देही आथी म्हणिपे हे काही साचे तरी नाही तो जेतीचा तेथे। एकंदरीत आत्मा जो आहे तो देहसंबंधानं देहात आलाय असं आपल्याला वाटतं, पण त्याचं तिथं येणं जे काही झालं ते त्या संसर्गात झालेलं आहे, म्हणजे जे सानिध्यात आलेलं आहे एवढंच। वास्तविक पाहता खरं पाहता तिथं तो आला नाही आला असं नाही। जसं एखादं कुंभार गाडगं बनवतो, त्याचं गाडगं सगळं बनल्यावर मग त्यात आकाश शिरलं असं नाही, तर आकाशातच त्यांनी गाडगं बनवलं आणि जसे जशी त्या गाडग्याची पोकळी करू लागला तसं तसं त्यात आकाश आहे हे दिसू लागलं। म्हणजे आकाश हे होतंच, गाडग्याची निर्मिती झाली म्हणून त्या ठिकाणी काय आहे घटाकाश नाव आलं। तो निर्माण झालं नसतं तर आकाश आहेच की। तसं देह आहे म्हणून आत्मा आहे, बाकी काय आहे की आत्मा तो आहेच आहे। आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे देही बसने तैसे आत्मतत्वा। आता ज्यावेळेस आपण आरसा घेतो आणि आरशात पाहिलं की मग आरशात जे तोंड आपलं दिसतं त्याचं नाव प्रतिबिंब आणि आपल्या मुखाचं म्हणजे तोंडाचं नाव बिंब।
पण बिंब आणि प्रतिबिंब हे जी काही दोन नावं त्या ठिकाणी उभा राहिली ती कधी आरसा घेतल्यामुळं. आरसा घेतला नसतं तर प्रतिबिंब नाही आणि तोंड आहे ते आहे, त्याला बिंब म्हणायची गरजच नाही. प्रतिबिंब सापेक्ष बिंब नाव आलं. एरवी पाहायला गेलं तर तोंड तिथं आहेच, पण आरशामुळं ही दोन नावं त्या ठिकाणी येतात. देही बसणे तैसे आत्मतत्वा, त्याप्रमाणे देह झाला म्हणून ह्याचं नाव आत्मा. एरवी तो परमात्मा सर्वव्यापक आहेच. तया देहा म्हणती भेटी, सपायी निर्जीव गोठी, वारिया वाळुवे गाठी केही आहे. आता तसं पाहायला गेलं तर आपण म्हणतो आत्मा देहात आला, आत्मा देहात आला, पण हा जो काही आहे यांची भेट कधी झाली आहे? हे एकमेकाला भेटलेत असं काही नाही. तो जो आहे तो सर्वथैव आहे. देहामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे निर्माण काही झालं असं काही नाही. ह्याचा आणि त्याचा काही संबंध आला आहे असा सुद्धा नाही. देहात जरी आत्मा असला तरी आत्म्याचा आणि देहाचा काही संबंध आलेला नाही. त्यात तो आहे हे देहसंबंधाने आपल्याला म्हणावं लागतं आहे. त्याच्यासाठी दुसरं उदाहरण दिलं की वारा आहे खरा, पण वाळूनी त्याची गाठ बांधायची ठरवली. मग कसा बांधला जाईल? वाळू एकतर ती अशी काय आहे कधी घट्ट व्हायचीच नाही, ती सगळी काय विरघळून जाणारी. आणि त्यात वाऱ्याला कसं बांधायचं? ह्या दोघाची गाठ कशी बांधली जाईल? आगी आणि पिसा दोरा सुवावा कैसा, केवता सांदा आकाशा पाषाणेसी. आता आणखीन उदाहरण असं दिलं. उदाहरणंही अशी आहेत की आपल्याला कल्पनासुद्धा त्या उदाहरणाची करवत नाही. अग्नी आहे आणि अग्नीन कापूस ह्या दोघांची माळ करायची आणि त्यातनं दोरा ववायचा आहे. हे कसं शक्य आहे? अग्नीचं तत्त्व काय, कापसाचं तत्त्व काय, आणि दोघं एकत्र येऊन दोरा त्यातनं ववला जाणार आहे का? इथं जसं दिलं ना की आगी आणि पिसा, काही ग्रंथामध्ये कापुसा असा सुद्धा शब्द आहे. आणि मग हे जे दोन्ही आहेत ह्याच्यात दोरा जसा ववता येत नाही, राहणारही नाही. केवता सांदा आकाशा पाषाणेशी, तसं आकाश आणि दगड ह्याच्यातसुद्धा एकत्रीकरण झालं असं म्हणता येत नाही. एक निघे पूर्वेकडे, एक ते पश्चिमेकडे, ते भेटीचे निपाडे संबंधो हा. आता जसं एक ग्रस्त पूर्वेकडे चालत चालत निघाला आणि दुसरा पश्चिमेकडे चालत निघाला. आता दोघंही विरुद्ध दिशेला चालत असल्यामुळं ह्यांची भेट कधी घडणार आहे? तो पूर्वेकडं चालत चालत जाईल, हा पश्चिमेकडं जाईल. हे जशा भेटतच नाहीत, यांची भेट होणं, यांचा संबंध येणं जसं शक्य नाही. उजिवाडा आणि अंधारे या, जो पाडू मृता उभया, तोची या आत्मया देहा जाण. आता काय समजून द्यायचं चाललं आहे की आत्मा देहात आला असं जरी तुम्ही म्हणत असला तर देहाचा ना आत्म्याचा कुठं संबंध झाला नाही. मग आता त्याला उदाहरण त्यासारखंच दिलं की अंधारण उजेड कुठं एकाच ठिकाणी येऊन राहिलेत बसलेत असं कधी होईल का? या दोघांचाही जसा संबंध नाही. आणि दुसरी गोष्ट कोण आहे की मृत आणि जिवंत हे दोघंही एकत्रच कुठंतरी चाललेत असंही कधी होणं शक्य नाही. मृत एकाच जागेला पडलेला असतो आणि जिवंत असतो तो इकडं तिकडं कुठेही जात असतो. तसं आत्मादेह याचा एकमेकाशी संबंध आला असं म्हणता येत नाही. रात्री आणि दिवसा, कनका आणि कापुसा, अपाडू का जैसा तैसाचे हा. आता हे काय आहे की दोन्ही गोष्टी आपल्याला आहेत समोर, पण एकत्र येतात का असं आपल्याला पाहायचं आहे. आपल्याला माहिती रात्र आहे, माहिती रात्रीचा दिवस सगळं जो असतो तो कालावधी माहिती, दिवस माहिती, दिवसाचा कालावधी माहिती. मग दिवस संपल्यावर रात्र चालू होती, रात्र संपल्यावर दिवस चालू होतो. दोघंही एकाजवळ एक आले असं म्हणताच येत नाही. कापूस
आणि सोनं ह्या दोघांचाही प्रकार वेगळाच. यांच्यात तरी सोनं सोन्याच्या भावानं आणि सोन्याची जी काही असलेली उच्चता ती आहेच. कापूस कापूसाच्या भावानं त्याची जी असणारी स्थिती ते आहेच. हे दोघंही जसे समान आहेत असं म्हणता येत नाही. देह तव पाचाचे झाले, हे कर्माचा गुणी गुंतले, भव तसे चाकी सुदले जन्म मृत्यूचा. आता देहाची वास्तविक दशा कशी आहे ते पंचमहाभूतापासून बनले. पुन्हा त्याच्या ठिकाणी चेतना आल्यामुळं त्याचा व्यवहार सुरू झाला. मग काय व्यवहार करू लागलं? कर्म करू लागलं. म्हणजे देह काय आहे की सतत कामात आहे. आपल्याला वाटतं की आम्ही दिवसाच काम करतो, रात्रीच्याला काय आहे झोपेत सुद्धा ह्या अंगावर त्या अंगावर होतोच. झालं आपलं काही वर हात हालत नसतील, पाय हालत नसतील, पण आत रक्ताभिसरण चालतं, आत अन्नपचन चालतं, श्वासोश्वास घेणं देणं हे कर्म आहेच की. हे शरीरातच कर्म आहे. आणि स्वप्नातलं काहीतरी चालूच असतं. म्हणजे देह कधी कर्माशिवाय कुठं राहिला आहे असं नाही. मग ते कर्म तरी कुणी त्याच्या पाठीमागं लावलं तर गुणी गुंतले. कर्म तिथं जसं गुण आहे तसं गुण करायला लावतो. म्हणजे सात्विक माणूस दुसऱ्या माणसाची सोय करून देईल. जरी कुठं समजा रेल्वेत बसमध्ये असला तर दुसरा कोणी असला की त्याला इकडं तिकडं काय आहे सरकून त्याला जागा देईल. आणि तमगुणी असली तरी दोन माणसाची जागा तसंच गुंतवेल. अहो आमचा माणूस यायचा आहे म्हणेल, तुम्ही दुसरीकडे बघा. आता ह्याचा कोणी आहे नाही काही नाही, पण हा त्याला मदत करणार नाही, कारण हे दोन्ही गुण वेगवेगळे आहेत. एक आहे सत्वगुण मदतीचा, दुसरा आहे जो काय असेल तमगुण तो नेहमी काय विरोध करणार आहे. आता मध्ये रजगुण जरी आला, असंच कुठं रेल्वेला बसला जागा जरी असली तर त्या माणसाकडून आपल्याला काय मिळेल? हा साधा तंबाखू तरी देईल का? हा तसा काही दिसत नाही म्हणल्यावर हाही त्याला जागा देत नाही, काही कारण सांगतो. म्हणजे सत्वगुणी मदत करतो, रजगुणी फायदा काय आहे बघतो, आणि तमगुणी अजिबात मदत करत नाही. हे सगळं गुणाचं आहे. अशा प्रकारे कर्म आपली सगळी चालतात. आणि ह्यामुळं हा संपूर्ण देह या भवचक्रावर बसला आहे. म्हणजे जन्ममृत्यू हे त्याचे दोन ठेपे आहेत. पहिला जन्माला येणं आणि दुसरं मृत्यूला जाणं. पण याच्यात जर काही असेल तर त्याच्या ठिकाणी सतत बदल आहे ना. देह सतत बदलतो आहे. आपल्याला दिसतं हा बालपणात कुमारपणात गेला, प्रौढ झाला, पण क्षणाक्षणाला बदलतो आहे. याच्यामध्ये क्षणभरसुद्धा उसंत नाही, इतका बदलतो आहे तो. हा काय आहे? भव तसे चाकी सुदले. म्हणजे चाकावरचं जसं काही असेल ते कसं फिरतं तसं हा फिरणार आहे. हे काळा नळाची कुंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाखू पाखडी तव हे सरे. आता त्याला उदाहरण दिलं की काळ जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या देहाच्या पाठीमागे लागलेला आहे. तो काय आहे? क्षणाक्षणाला आपल्याला खातो. आपण क्षणात परिवर्तित होतो. म्हणजे काय होतं? काळ आपल्याला खातो. मग त्याला उदाहरण दिलं की काळ रूपी अग्नीची ही एक कुंडी. काळच हा काय अग्निरूप आहे. काळ अनळ म्हणजे अग्नी. हे काय आहेत की दोन्ही एक प्रकारे काय कुंडी, आणि त्यात जसं लोणी घातलं म्हणजे अग्नीच असल्यामुळे लोणी वितळायला काय लागतो आहे वेळ, लगेच वितळल. त्या प्रकारे दुसरं उदाहरण दिलं की माशी आहे आणि ती पण पंख हलवते म्हणून तर इकडून तिकडं उडत जाते. पण ती एक पंखाची हालचाल किती क्षणात करते हे जसं दिसत नाही. इकडं लोण्याची उंडी किती वेळात वितळल म्हणजे किती क्षणात वितळल हे जसं माशीचा पंख क्षणात किती हालतो हे कळत नाही, तसं ह्याला काळ कधी खाईल हे सांगता येत नाही. आत्ता चांगला आहे, आत्ता एका क्षणानंतर तो मनुष्य संपू शकतो. कोणतंही मृत्यू तर असतोच,
पण कोणतं तरी निमित्त काढतो मृत्यू. माणसाला आजारी तरी पाडतो, अपघात तरी घडतो, नाहीतर निष्कारण काय आहे की कशावरून तरी किंवा चालता चालता घसरून पडला, डोकं आपटलं आणि संपला. हे काय आहे, मृत्यूने निमित्त दाखवलं, पण त्याला चाललेलंच आहे काळाचं काम. म्हणजेच हा देह क्षणात नाहीसा होणार आहे. हा निर्माण झाला असं जरी वाटत असलं तरी कर्मासाठीच निर्माण झाला. कर्मच करत राहतो आणि क्षणात नाहीसा होतो. हे विपाये आगी पडे तरी भस्म होऊ निवडे, जाहले श्वानावर पडे तरी ते विष्टा. आता त्याला दुसरं उदाहरण दिलं की समजा हा देह आहे आणि ह्याला आला मृत्यू, तर काय करतात, अग्नी देतात. मग अग्नी दिला म्हणजे काय होतं, तर अग्नीबरोबर तो राख होऊन जाते त्याची. आता त्या देहाची काय झाली, राख झालेली आहे. पण समजा असा देह पडला आहे, त्या देहाला आलेला मृत्यू, कोणीच नाही त्याला आपलं काय आहे, दहन करायला सुद्धा कोणी नाही भेटलं. कुत्री खातील आणि कुत्र्याने खाल्लं तर कुत्र्याच्या पोटात त्याची विष्ठाच होणार आहे. म्हणजे शेवटी हा विष्ठेत जमा झाला. हे काय झालं, या देहाच्या मृत्यूनंतरची काय गती असते ते सांगितलं. या चुके दोन्ही काजा तरी होय कृमीचा पुंजा, हा परिणाम कपिध्वजा कश्मलोगा. आता हे झालं. समजा आता जे दोन उदाहरणं दिली का नाही, की अग्नी त्याला जाळतो, नसल तर कुत्रे खातात, हे दोन्ही झालं नाही. हात अग्नीला कोणी जाळलं नाही ह्याला आणि कुत्र्याला हे सापडला नाही, तर किडे त्यात पडतील आणि किडे त्याला सगळं नष्ट करून टाकतील. त्याच्या ठिकाणी हे सगळं असं आहे. आणि असला तरी कसला आहे, म्हणजे देह आहे तरी असं सांगतात कश्मलुगा, म्हणजे आपली वरची कातडी. म्हणूनच ही जर वरची कातडी काढून टाकली तर आतलं जे काय आहे ते मांसल भागन हे बघवणार नाही त्याच्याकडं. इतका काय आहे देह विचित्र आहे. त्या वर असलेल्या कातडीमुळं आपल्या ठिकाणी काय कुठलं तरी एक आकार निर्माण झाला आहे आणि त्याच्यामुळं त्या कातडीला तेज आलं. मनुष्य तसा आहे. एरवी तो मनुष्य आणि त्याचा आतला देह नेहमीच किडका आहे. काही त्याच्या ठिकाणी स्वच्छता कुठलीच नाही, नेहमी घाण येतो. आणि अन्न खाल्लं विष्ठेत रूपांतर होतं, पाणी पिला मूत्रामध्ये रूपांतर होतं, नाही तर घाम, नाकातलं पाणी, डोळ्यातलं चिपडे, हे सगळं असं घाणीतनंच होत होते. म्हणजे ते संपूर्ण आतून त्याच प्रकारचं आहे. या देहाची हे दशा आणि आत्मा तो एथ ऐसा, पै नित्यसिद्ध आ पैसा अनादिपणे. आत्तापर्यंत देह कसा हे आपल्याला सांगितलं. आत्ता आपला विषय कोणता चालला आहे, प्रकृती पुरुष हे जेव्हा प्रकरण सुरू झालं तेव्हा विवेक शिकवायला सुरुवात केली. प्रकृती आणि पुरुष हे सापेक्षतेने नावं आली असली तरी पुरुष प्रकृतीपासून कसा वेगळा आहे हे शिकवत आत्तापर्यंत आपल्याला आले. म्हणजे मग एकंदरीत प्रकृती म्हणजेच देह, ह्याची काय दशा आहे हे आत्ता आपण पाहिलं. पण आत्मा तिथंच जरी असला तर तो देहासारखा संपणारा नाही. देह कसा क्षणाक्षणाला संपतो आहे तसं हा नाही. मग काय होतं आहे, नित्य, हा कायमचा आहे. सिद्ध म्हणजे आहे तोच आहे, ह्याला कुठे निर्माण करावं लागत नाही. आणि कसा आहे तर अनाधी आहे, म्हणजे याच्या ठिकाणचं अव्ययपण हे अगदी आहेच आहे असा हा आत्मा आहे. सकळू ना निष्कळू, अक्रियू ना क्रियाशीळू, कृश ना स्थूळू निर्गुणपणे. आता हा सगळीकडेच आहे. याच्या ठिकाणी काय आहे की जो आहेपणा आहे तो आम्हाला आपलं काय करतो आम्ही पाहू नये. आमच्या शरीराला अवयव आहेत ना, हात आहेत, पाय आहेत, याला डावं म्हणा, ह्याला उजवं म्हणा, किंवा हाताची बोटं, पायाची बोटं, कितीतरी मोजा इतकेत आमच्याकडं. शरीराचे सगळे अवयव मोजता येतील, सगळे बाकीचे सगळं मोजता येईल. किती जरी झालं तरी
हा त्या अवयवानं सावयवी असं नाही म्हणता येत. आणि निष्कळू म्हणजे तो निरावयवी असं म्हणायला गेलं तर त्याच्या ठिकाणी अवयव कोणतंच नाही ना. म्हणजे ह्याला स्वगत भेदसुद्धा नाही. बाकीचे भेद तर राहू द्या, पण स्वगत भेदही नाही. अक्रियो ना क्रियाशीळू, याला काही करायचं नाही. म्हणजे असं सांगतात की ह्याला काही करायचं आहे का, काही नाही. बरं, मग काही नाही करायचं का, म्हणजे काही नाही करायचं असंही नाही. तिसरंच काही करायचं आहे का, तिसरं असंही नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, हे तिन्ही ह्याच्या ठिकाणी नाही. म्हणजे हा अक्रिय आणि क्रियाशील तर हा नाहीच. याच्या सत्तेत प्रकृती क्रियाशील आहे. हा जो आहे त्याला काही नाही. कृश ना स्थूळो निर्गुणपणे, आता त्याच्या ठिकाणी निर्गुणता असल्यामुळं हा काय आहे की अगदी लुकडेला आहे का हा जाडजूड आहे, हे कुठले शब्द तिथं लागू पडतील. शरीराचा तुम्ही जर त्यात भाग घेतला तर आहे. आता मुंगी म्हणलं तर मुंगीतला असलेला आत्मा मुंगीसारखा दिसेल आणि हत्तीतला कसा दिसेल. पण हत्तीत असो नाही तर मुंगीत असो, हे त्यावरच्या शरीरानं झालं. शरीरानं त्याला मुंगी म्हटलं, शरीरानं त्याला हत्ती म्हटलं. वरचं शरीर मोठं लहान असेल, आत्म्याच्या ठिकाणी ह्यातलं काही नाही. आभासो ना निराभासो, प्रकाशो ना अप्रकाशो, अल्प ना बहु असो अरूपपणे. हा आहे कशाचं तरी प्रतिबिंब आहे किंवा काहीतरी दाखवणारं दृश्य आहे असा नाही, आणि अदृश्य असंही नाही. याच्या ठिकाणी काय आहे की तुम्ही आम्ही जोपर्यंत साध्या नजरेने पाहतो, चर्मदृष्टीने पाहतो, तोपर्यंत कधीच तो दिसायचा नाही. जेव्हा आपल्याला सूक्ष्मदृष्टी निर्माण होईल तेव्हा तो दिसेल. म्हणजे मग तो आहे पण सूक्ष्मदृष्टीचा विषय आहे आणि तो स्थूलदृष्टीचा विषयच नाही. त्यामुळं त्याचा इथं तिथं आभास आहे असंही काही नाही. प्रकाशू ना अप्रकाशू, आता कोणती गोष्ट झाली तर त्याच्या ठिकाणी जे काही आहे, आज सूर्य आपल्याला उगवलेला दिसतो, पण सूर्य आहे आणि सूर्याचं ऊन पडलं आहे हे सूर्याकडं बघून ठरवतो का इकडं तिकडं बघून. तर पृथ्वीवर दगडधोंडे घरं कपडे ह्याच्यावर ऊन पडतं म्हणून आपण म्हणतो ऊन आहे. हे जर समोर काही नसतं तर ऊन आहे हे सांगायला आम्हाला जड झालं असतं. म्हणजे त्याच्याकरता हा प्रकाशरूप आहे का अप्रकाशरूप आहे हे सांगता येत नाही. तो ज्ञानप्रकाशानं प्रकाशरूप आहे, तर बाकीच्या कोणत्या गोष्टीनं त्याला प्रकाशतत्व नाही. म्हणजेच काय झालं, प्रकाशत्व असो किंवा अप्रकाशत्व असो, त्याचं त्या सापेक्षतेनं आम्हाला कळतं, एरवी नाही. म्हणजे जसं स्वप्न आहे आणि स्वप्न आपण पाहतो, मग स्वप्नात कुठला उजेड येतो? स्वप्नात काही दिवस उगवलेला आहे, स्वप्नात काही चंद्र आहे, कुठले दिवे लावलेत, मग स्वप्नातलं तेज कोणाचं? स्वप्न कोणाच्या प्रकाशानं पाहिलं? म्हणून परमात्मा प्रकाशरूपच आहे. प्रकाशरूप आहे तर मग असं का आम्हाला दिसत नाही? आम्ही जर कुठं घरात गेलो, अंधार असला तर आत्म्याच्या प्रकाशाने घर दिसावं की आम्हाला आतलं सगळं, म्हणजे तसाही तो नाही. मग तो स्फुरद रूप आहे एवढंच, पण त्याला स्फुरण पावण्याकरता जशी वृत्तीची गरज असते तसा प्रकाशत्व कळून यायला काहीतरी पाहिजे, म्हणून त्याला दोन्ही गोष्टी लागू नाहीत. अल्पना बहुवसू अरूपपणे, मग त्याला अल्प म्हणता येत नाही आणि अल्पच्या विरुद्ध बहुवस म्हणायला मोजमापातच बसत नाही, तर मग काय म्हणतात तिथं? रिता ना भरिता, रहितू ना सहितू, मूर्त ना अमूर्तू शून्यपणे. आता जसं आकाश आहे, हे वर पाहिलं की आपल्याला आकाश दिसतं, पण आपल्या आजूबाजूला सुद्धा काय आहे? आकाशच आहे. पण आपण इकडून तिकडे जायला काय आकाश आडवं येतं का आपल्याला? जसं भिंतीतनं जाता येत नाही पण आकाशातनं जाता येतं. मग हे रीता आहे. आणि रीता म्हणावं तर आकाशाचं जे काही असतं त्याच्यातून शब्दतत्व जो बाहेर येतं ते कसं येतं? म्हणजे भरीत आहे. मग तरी दोन्ही शब्द तिथं लागू पडत नाहीत. रहितू ना सहितू, हा नाही असं नाही
आणि अमक्याच्या सहित आहे असं नाही. मूर्त ना अमूर्तो, कोणत्या मूर्तीनं तयार झाला आहे, आकारी आहे असं नाही. निराकारी म्हणावं तर निराकारी म्हणायचं कारण काय? आकारीच्या सापेक्ष आपण निराकारी म्हटलो. आनंदो ना निरानंदो, एकू ना विविधू, मोकळा ना बद्धू आत्मपणे. आता ही जी ओवी ही समजून यायला फार जड जाते. बरेच जणाला ह्या ओवीची शंका येते की आनंदो ना निरानंदो असं कसं? परमात्मा तर आनंद रूप आहे. आणि इथं तर सांगतात आनंदो ना निरानंदो. पण हा आनंद म्हणजे अनुकूल वस्तू प्राप्त झाल्यावर जसा आपल्याला आनंद होतो आणि प्रतिकूल वस्तू प्राप्त झाली तर आपल्याला जसं दुःख होतं त्यासारखे हे शब्द आहेत. मग प्रतिकूलतेच्या विषयजन्य अनुकूलतेतून झालेला आनंद तसा हा नाही आणि विषयजन्य प्रतिकूलतेतून निर्माण झालेली जी काही दुःख भावना तसा हा नाही. म्हणून आनंदो ना निरानंदो हे विषयजन्यतेकडे शब्द लावले. का तर देह आणि आत्मा समजून द्यायचा आहे ना. मग देहात आनंद झालेला कधी कधी असतो, देहात दुःख कधी कधी असतं. मग देहात आनंद कधी होतो? काहीतरी विनोदाचा शब्द जरी आला तरी आनंद होतो. एखाद्याने विनोद केला तरी आनंद होतो. मनुष्य एकमेकाला टाळ्या मारतात, थाप मारतात, काही करतात. हे घडलं आहे ना, काहीतरी विषय घडला आहे म्हणून आहे. आणि काही नाही घडलं म्हणजे किंवा काहीतरी विरुद्ध घडलं तरी दुःख असतं. म्हणून यातलं हे नाही, हा त्याच्यापेक्षा वेगळा आहे. पण आनंदो ना निरानंदो, एको ना विविधू, शिवाय हा अगदीच काय आहे, एकटा हा शब्द कधी लागू पडला? जसं एखाद्याला एकच मुलगा आहे, त्याला दुसरं काही मुलगीसुद्धा नाही. मग हा एकुलता एक आहे, ह्याला थोरला म्हणायचं का धाकटा म्हणायचं? काहीच शब्द जसे लागू पडत नाहीत. म्हणून हे दोन्ही इथं लागू पडत नाहीत. मोकळा ना बद्धू आत्मपणे, तेव्हा आत्मा देहापुरता दिसतो म्हणून तो आहे, तो त्यात तरी आम्हाला आहे याची जाणीव आहे म्हणून तर तो कळाला, तो अनुभवाला आला ना, अनुभव घेता येऊ लागला. देहात आला नसता तर सर्व व्यापक परमात्मा अनुभवाला येणं फार जड आहे. म्हणून मग त्याला सांगतात की हा याच्यामुळं संपूर्ण झाला आणि मोकळा झाला असं नाही, आणि तो काय आहे की बद्ध आहे असंही नाही. म्हणून मग या दोन्ही गोष्टीमध्ये आत्मा आत्मपणानं आहे. ए तुला ना ते तुला, आईता ना रचिला, बोलता ना उगला अलक्षपणे. एवढा तेवढा आहे. आणखीन काहीतरी त्याला सांगण्याकरता तो पूर्वीपासून आयताच आहे, हा आता निर्माण केलेला आहे. हे सगळे जे म्हणजेच आहे नाही हे सगळे शब्द त्याच्यापुढं लागू पडत नाहीत. आथी नाथी या देहीचे पंचत्वतो, तेव्हा एकंदरीत या जो काही आहे देह, त्या देहाच्या ठिकाणी हे पंचप्राण आहेत. हे पंचप्राण आहेत म्हणून देह आहे. आणि पंचप्राणाला आहेपणा कोणी दिला आहे? कोणामुळे हे प्राण येतात जातात? तर त्याला आत्मा आहे. आणि ते जर काही नसेल तर देहालाही काही राहिलेलं नाही. मवे ना चर्चे, वाढे ना खाचे, विटे ना वेचे अव्ययपणे. हा अव्यय असल्यामुळं मवे ना चर्चे म्हणजे मोजमापात येत नाही आणि वर्णन करता येत नाही. झालं हा अधिकच. काही काही ठिकाणी अजूनही सांगतात की अमक्या ठिकाणची महादेवाची मूर्ती थोडी वाढतीच आहे. तसा हा कुठंतरी वाढतो आहे असं नाही, आणि कमी होत चालला आहे, खच पडती त्याला, मागं सरकतो आहे असंही नाही. विटे नावेचे. आता जसं काय आहे की मनुष्य मनुष्याला विटतो, काही कारण झाले की त्याचे अंतर पडतात. आपण आपल्याला विटत नाही. आपला देह कसाही असो, काळ्याला असो, गोऱ्याला असो, नकटा असो, कसा आहे तो राहतो. तसा आत्म्याला कोणी विटत नाही. एवं रूप पै आत्मा देही जे म्हणती प्रियोत्तमा, ते मठाकारे व्योमा नाम जैसे. तेव्हा मठात आलेल्या आकाशाला जसं मठाकाश म्हणतात, तसं देहात आलेल्या आत्म्याला
आत्मा असं म्हणतात. तैसे तयाचे अनुस्थिती होती जाती देहाकृती, तो घे ना सांडी सुमती जैसा तैसा. वास्तविक पाहतात त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं देहाचे घडामोडी होतात. देह निर्माण होतो, देह टिकतो, देह संपतो. हे केवळ काय आहे, याचं अधिष्ठान आहे. म्हणून तो घेना सांडी सुमती जैसा तैसा. तेव्हा तो काही कोणाला धारण करतो, कोणाला सोडून देतो, हे असं अजिबात नाही. कोणाला कळतं? सुमती, अत्यंत ज्ञानी असतील त्यांना. अहोरात्रे जैसी येती जाती आकाशी, आत्मतत्सत्ते तैसी देह जाणे. तेव्हा जसं रात्र दिवस हे आकाशावर होत जातात, रात्र असते, कधी दिवस असतो, कधी पण आकाश आहे तसंच आहे, तसं आत्मसत्तेनं हा देह आहे. म्हणून ये शरीरी काही करवी ना करी, आयताही व्यापारी सज्जू नव्हे. तेव्हा हा काही करतो, हे जे त्याच्यावर आरोप येतात ते अजिबात नाही. तो काही करत नाही आणि कोणाच्या व्यापाराला त्याला मदत करतो असं नाही. त्याचं जे असणं ते त्याचंच असणं आहे. बाकीचे जे काही होत असेल ते त्यापुढे होतं. या लागी स्वरूपे उणापुरा न घेपे, हे असो तो न लिंपे देही देहा. एकंदरीत तो जो आहे तसाच आहे, पूर्णात पूर्ण असा असणारा तो असल्यामुळे तो कुठं कमी जास्ती होत नाही. आणि देहामुळं तो लिंपन त्याच्यावर झालं, देहाचा त्याच्यावर काहीतरी लागला व चिखल लागतो तसा असं कधीच होत नाही. तो आहे तो निर्मळ स्वच्छ तसाच आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.